आपल्या देशामध्ये अनेक युरोपियन देश व्यापाराच्या निमित्तानं भारतात आले. आता मग स्पर्धा परीक्षेला युरोपियन भारतात येण्याचा आणि जाण्याचा क्रम विचारतात. आता मग सर्वात प्रथम कोण आलं, कुठला युरोपीय देश आला? तर मित्रांनो, पहिल्यांदा आले पोर्तुगीज. आता कधी आले? तर 1498 मध्ये आले. आपण सहज म्हणतो बघा, वास्को द गामा इन इंडिया. सर्वात प्रथम पोर्तुगीज. आणि पोर्तुगीजांनी भारत कधी सोडलाय मित्रांनो? तर बघा, सर्वात शेवटी सोडलाय, म्हणजे 1961 मध्ये गोवा आणि दीव दमण. पोर्तुगीजांनी तो भाग भारताच्या स्वाधीन केला. त्याच्या अगोदर 1954 मध्ये दादरा नगर हवेली. त्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्यांदा कोण आलं? तर दुसऱ्यांदा आले डच. आता खरं तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं, काय की 1596 मध्ये काय झालं? तर एक डच नागरिक भारतात आला. त्याचं नाव काय? तर कार्नेलिस डेहस्तमान. कार्नेलिस डेहस्तमान हा व्यक्ती भारतात आला. आणि डचाने काय केलं बघा, तर 1602 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आणि डचाने भारत कधी सोडलाय? तर 1825 मध्ये सोडलाय. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं का, की डचाने भारत कधी सोडलाय? 1825 मध्ये. आता बघा, सर्वात प्रथम आले पोर्तुगीज. सर्वात प्रथम गेले कोण? डच गेले बरं. आणि सर्वात शेवटी कोण गेले? 1961 मध्ये पोर्तुगीज गेले. आता त्याच्या पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो बघा, त्याच्यानंतर कोण आलं मग? तर त्याच्यानंतर आले तिसऱ्यांदा इंग्रज आले बरं. तिसरा देश कोणता? इंग्रज. कधी आले? 1600 मध्ये. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. 15 वर्षाची आहे ना राणी होती एलिझाबेथ. त्या राणीनं दिली सनद 15 वर्षाची भारतात व्यापार करण्याची. 1600 मध्ये इंग्रज आले. आणि इंग्रज भारतातून कधी गेले मित्रांनो? तर 1947 मध्ये भारतातून गेले. पोर्तुगीज, त्याच्यानंतर डच, त्याच्यानंतर इंग्रज, आणि त्याच्यानंतर कुठला युरोपीय देश आपल्या देशात आला मित्रांनो? फ्रेंच आले. फ्रेंच भारतात आले. आता कधी आले असं विचारतात, तर लक्षात ठेवायचं की 1664 मध्ये फ्रेंच भारतात आले. आणि फ्रेंच भारतातून कधी गेले मित्रांनो? तर बघा, 1954 मध्ये फ्रेंचांनी पदुचेरी हा प्रदेश भारताच्या स्वाधीन केला. सर्वात प्रथम पोर्तुगीज आले. सर्वात प्रथम गेले कोण? डच. त्याच्यानंतर नंबर